छत्रपति संभाजीनगर पुलिस ने डीसीपी स्वामी के निर्देश पर विशेष मुहिम चलाते हुए एक बड़े वाहन चोरी रैकेट का पर्दाफाश किया है। जवाहर कॉलोनी पुलिस की गश्त के दौरान बिना नंबर वाली स्कूटी पर दो संदिग्ध युवक पकड़ाए, जिनके नाम समर्थ काले और पवन चौधरी बताए गए। जांच में सामने आया कि समर्थ काले पहले से रिकॉर्डेड वाहन चोर है। आगे की जांच में पता चला कि इन दोनों का तीसरा साथी सोहेल बिग चोरी की गाड़ियों के नकली कागज बनाकर उन्हें बेचता था। पुलिस ने इस गिरोह से कुल 14 मोटरसाइकिल बरामद किए, जिनकी कीमत लगभग 8,25,000 रुपए है। पकड़ी गई गाड़ियां शहर के विभिन्न थानों सिटी चौक, सिडको, वेदांत नगर और वालू से चोरी की गई थी। पीआई सचिन कुंभार के मार्गदर्शन में जवाहर कॉलोनी पुलिस टीम ने यह सफल ऑपरेशन अंजाम दिया। बरामद मोटरसाइकिलों में से कई को मालिकों को लौटाया गया है, जिन्होंने पुलिस का आभार व्यक्त किया। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असं यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री स्वामी सरांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पथक स्थापन केलेलं होतं। त्या पथकाने मोटरसायकल चोरी बाबत शोध सुरू केला आणि त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे एक बातमी मिळाली। या पथकाचे जे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे जे पी आहेत सचिन कुंभार आणि त्यानंतर अनिल भाले पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार मारुती गोरे, प्रवीण कापरे, संदीप बिलारी हे जेव्हा फिरत होते आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांना या ह्याच्यात 2 संशयित एक विना नंबरची स्कूटी मोपेडवर जात असताना मिळून आली आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, पण तो न थांबता पळत गेला। म्हणून त्यांना संशय आला आणि त्यांना पाठलाग करून त्याला पकडलं असता त्याच्यात त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी समर्थ विनोद काळे आणि दुसरा पवन चौधरी असे सांगितले। तर त्यात थोडंसं ही मंडळी डीबीची काम करत असल्यामुळे हा जो समर्थ काळे हा मोटरसायकल चोरीचा रेकॉर्डवरचा आरोपी, त्यामुळे त्यांचा संशय बळाला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आणखीन एक आरोपीची माहिती मिळाली, सोहेल सकेत बेग। असे 3 आरोपी ची टोळी आहे। या टोळीनं मोटरसायकल चोरी आपल्या छत्रपती संभाजीनगर भागात केलेल्या आहेत। अद्यापर्यंत आपण एकूण 14 मोटरसायकल त्या टोळीकडून जप्त केलेले आहेत। 14 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। यामध्ये आमचे जवाहरनगरचं आहे, क्रांती चौक आहे, सिटी चौक पोलीस स्टेशन आहे, सिडको पोलीस स्टेशन आहे, उस्मानपुरा पोलीस स्टेशन आहे, वेदांत नगर आहे, जिन्सी पोलीस स्टेशन आहे, MIDC वाळूज आहे, बेगमपुरा आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे। अशा या सर्व भागातून 14 मोटरसायकली एकूण 8 लाखच्या वर 8,25,000चा मुद्देमाल या चोरांकडून जप्त केलेला आहे। ज्या ज्या लोकांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत ते इथं आलेले होते, त्यांनी आम्हाला कृतज्ञता व्यक्त केली। खरोखरच एखाद्याची वस्तू, मेहनतीची वस्तू परत त्यांना दिसली, परत मिळताना त्यांचा आनंद पाहू आम्हाला स्फुरण आलेला आहे खूप। आणखीन यांच्याकडून काय काय अजून निघायची शक्यता आहे आम्ही पाहत आहे। अजून यांच्याकडून काही धागेदोरे मिळू शकतात, आणखीन दुसऱ्या टोळीचे मिळू शकतात। याच्यातला हा सोहेल सकेत बेग आहे, हा चोऱ्याही करतो आणि विक्रीसाठी कागदपत्र पण बनवतो। त्यात कुठे RTOची मदत घेतो का काय करतो, कोणत्या त्रुट्याचा त्याचा पण आम्ही तपास करीत आहोत। ही सर्व श्रेय सचिन कुंभार आणि त्यांची टीम गोरे, बिल्लारे, भाले, कापरे आणि संदीप बिलारे यांचे सर्वांचं आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। माननीय पोलीस आयुक्त मिश्रा सर आणि माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनामुळे कामगिरी झालेली आहे। धन्यवाद, थँक्यू।